सरनाईकांनी काढलेला मराठी भाषेचा आदेश खरंच फक्त रिक्षा टॅक्सी चालकांपुरता मर्यादित आहे का? की या एका निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची राजकीय कोंडी सुरू झाली आहे? महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मुद्दा मजबूत करताना याच निर्णयामुळे उत्तर भारतीय मतदार नाराज झाले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो का? आणि या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात सुरू झालेल्या या भाषेच्या वादाचा आवाज थेट उत्तर प्रदेशच्या राजकारणात पोहोचला तर त्याचा सर्वाधिक फायदा अखिलेश यादव घेणार का? कारण 2027 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आता फार दूर नाही आणि त्याआधी भाजप विरोधकांच्या हातात भाषेचा मुद्दा मिळणं ही भाजपसाठी निश्चितच डोकेदुखी ठरू शकते। म्हणजे ज्या निर्णयामुळे प्रताप सरनाईकांचं महाराष्ट्रात कौतुक होतंय तोच निर्णय देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राष्ट्रीय राजकारणासाठी अडचणीचा ठरतोय का, हा खरा प्रश्न आहे। महाराष्ट्र सरकारने रिक्षा, टॅक्सी आणि प्रवासी वाहनांच्या चालकांसाठी मराठीचं कार्यज्ञान आवश्यक करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार या मागचा उद्देश महाराष्ट्रात काम करणाऱ्या चालकांना प्रवाशांशी आणि प्रशासनाशी मराठीत संवाद साधता यावा हा आहे। पण राजकारणात निर्णय काय आहे यापेक्षा त्या निर्णयाचा अर्थ जनतेपर्यंत कसा पोहोचतो हे अधिक महत्त्वाचं असतं आणि इथेच सरनाईकांचा निर्णय अडकतोय। मुंबईत अनेक रिक्षा, टॅक्सी चालक उत्तर भारतातून आलेले आहेत। अनेक वर्ष, काही वेळा पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहूनही त्यांच्यातील काहींना मराठीचं पुरेसं ज्ञान नाही। त्यामुळे त्यांच्यासाठी हा मुद्दा केवळ भाषा शिकण्याचा राहिलेला नाहीये, तो परवाना, रोजगार आणि रोजीरोटीचा मुद्दा बनतोय। म्हणूनच काही चालकांकडून या नियमाचा विरोध सुरू झाला आणि आंदोलनाचाही मार्ग स्वीकारला गेला। म्हणजे एका बाजूला मराठी अस्मितेचा तर दुसऱ्या बाजूला रोजगाराची चिंता, या दोन भावनांची थेट टक्कर आता दिसू लागली आहे। आणि याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची खरी अडचण सुरू होते। कारण निर्णय शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला असला तरी सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत, त्यामुळे अंतिम राजकीय जबाबदारी महायुती सरकारचीच ठरते। फडणवीसांनीही या वादात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे। मराठीचं ज्ञान आवश्यक असू शकतं, पण चालकांनी मराठीत तज्ञ असण्याची गरज नाही अशी भूमिका त्यांनी मांडली। म्हणजे सरकारला एकाच वेळी दोन संदेश द्यायचे आहेत। मराठीचा सन्मान कायम राहील आणि हिंदी भाषिक चालकांच्या रोजगारावर अन्याय होणार नाही। पण आता या वादाला महाराष्ट्राबाहेरचा राजकीय रंग मिळतोय, कारण अखिलेश यादवांनी हा मुद्दा उचलून धरला आहे आणि हे स्वाभाविकही आहे। भाजपचे कट्टर विरोधक असलेले अखिलेश यादव भाजपला अडचणीत आणणारी एकही संधी सोडत नाहीत। महाराष्ट्रात मराठी भाषेचा नियम लागू झाला आणि उत्तर भारतीय चालकांमध्ये नाराजी निर्माण झाली तर त्याला उत्तर प्रदेशच्या राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न होणारच। प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, मुंबईत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या उत्तर भारतीयांना भाषेची अट का? आणि हा प्रश्न जर उत्तर प्रदेशातील मतदारांपर्यंत भावनिक पद्धतीने पोहोचला तर भाजपला त्याचं उत्तर द्यावं लागेल, कारण उत्तर प्रदेश हे साधं राज्य नाही। देशाच्या लोकसभा राजकारणात त्याचं महत्त्व प्रचंड आहे आणि 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला प्रत्येक सामाजिक आणि प्रादेशिक मुद्द्याचा राजकीय परिणाम तपासावा लागणार आहे। योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपला सत्ता टिकवायची आहे तर अखिलेश यादव यांना भाजप विरोधी वातावरण तयार करायचं आहे। अशा वेळी महाराष्ट्रातील भाषेचा वाद त्यांच्यासाठी आयता राजकीय मुद्दा बनू शकतो। पण इथे भाजप समोर एक मोठा विरोधाभास उभा राहतो। एका बाजूला महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मुद्दा आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचं व्यापक हिंदुत्वाचं राजकारण आहे। भाजपला देशभरातील हिंदू मतदारांना एका व्यापक राजकीय चौकटीत जोडायचं आहे, पण महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावरून परप्रांतीय मतदारांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली तर त्या व्यापक समीकरणावर प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हा वाद फक्त मराठी विरुद्ध हिंदी असा राहिला तर त्याचा राजकीय परिणाम महायुतीपेक्षा मोठा होऊ शकतो। आणि यामध्ये एकनाथ शिंदेची भूमिका ही महत्त्वाची आहे, कारण प्रताप सरनाईक हे शिंदे गटाचे मंत्री आहेत। शिवसेनेची पारंपरिक राजकीय ओळख मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेली आहे। त्यामुळे सरनाईकांचा निर्णय शिंदे गटासाठी महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो। पण त्याच वेळी महायुतीचं व्यापक राजकारण भाजपच्या नेतृत्वाखाली चालतं, त्यामुळे एका मित्र पक्षाच्या मंत्र्यांच्या निर्णयाचा परिणाम भाजपला हाताळावा लागतोय। हा महायुतीच्या राजकारणातील महत्त्वाचा पेच आहे। आता प्रश्न असा की या निर्णयाचा फटका नेमका कुणाला बसणार? प्रताप सरनाईकांना, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेंना की भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाला? आज त्याचं उत्तर स्पष्ट नाही, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, हा मुद्दा जर मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांच्या आंदोलना पलीकडे गेला, उत्तर भारतीय मतदारांच्या भावनेशी जोडला गेला आणि अखिलेश यादवांनी तो उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात प्रभावीपणे वापरला
वावरला तर महाराष्ट्रात घेतलेल्या एका प्रशासकीय निर्णयाला राष्ट्रीय राजकारणाचा रंग मिळू शकतो. म्हणूनच प्रताप सरनाईकांचा हा निर्णय आता फक्त रिक्षा चालकांनी मराठी शिकावी की नाही एवढाच प्रश्न राहिलेला नाहीये. हा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा, रोजगार, परप्रांतीय मतदार आणि भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक गणिताचा. आणि म्हणूनच खरी परीक्षा आता प्रताप सरनाईकांची नाही, देवेंद्र फडणवीसांची आहे. कारण महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मुद्दा सांभाळतानाच उत्तर भारतीय मतदार दुरावणार नाहीत याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. आणि दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हेही पाहावं लागेल की महाराष्ट्रातला हा भाषेचा वाद उत्तर प्रदेशच्या राजकारणात किती मोठा होतो. कारण मुंबईत सुरू झालेला हा भाषेचा वाद जर लखनौ पर्यंत पोहोचला तर प्रताप सरनाईकांनी काढलेल्या एका आदेशाची राजकीय किंमत महाराष्ट्रातच नव्हे तर भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक रणनीतीतही मोजावी लागू शकते. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.